नमस्कार. मी धर्मराज रामचंद्र जाधव, सह्याद्री सहकारी बँक या बँकेच्या 2025-30 या कालावधीसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. आपल्याला या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून मी विनंती करतोय, सह्याद्री सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं की न व्हावं याबाबत आमच्या सर्व समितीच्या वतीने गेली 4 वर्षापासून कापड बाजार कामगार नवगृहनिर्माण समितीच्या माध्यमातून आम्ही सह्याद्रीनगर 4 खूप येथील 7 एकर मोकळ्या जागेवरील बांधकामाच्या संदर्भात प्रयत्न करीत असताना अनेक मंडळींनी आम्हाला सहकार्य केलं, परंतु राजकीय वातावरणामुळे या सर्व आमच्या प्रयत्नांना अपयश आलं असं म्हणता येणार नाही. परंतु हा जो कालावधी आहे, पहिला जो मोर्चा झाला तो 22 फेब्रुवारी 2024 रोजी झाल्यानंतर पुन्हा आम्ही आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी बसलो. संपूर्ण 4 टप्प्याच्या उपोषणामध्ये जवळजवळ 98 दिवस आझाद मैदानामध्ये उपोषण झाल्यानंतर कामगार मंत्री यांनी शेवटच्या उपोषणामध्ये आम्हाला या निर्णयामध्ये लवकरच निर्णय करू अशा पद्धतीने पत्र देऊन आम्हाला उपोषण मागे घ्यायला सांगितल्यानंतर या विषयामध्ये 16 एप्रिल रोजी बैठक कामगार मंत्र्याच्या दालनामध्ये लागली होती. परंतु ती बैठक पुढे ढकलण्यात आली आणि त्यामुळे थोडंसं वातावरण खराब झालं आणि मग आम्ही 17 एप्रिल रोजी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरून फॉर्म भरले. एकंदरीत सर्व गोष्टी पाहिल्यानंतर राजकीय वातावरणामुळे सामाजिक कामाला फार अडथळे निर्माण होतात. माझे सर्व सहकारी जे आजपर्यंत माझ्याबरोबर काम करत आहेत, काही लोक राजकीय उद्देशाने आमच्याबरोबर होते, काही सामाजिक उद्देशाने होते. सर्वसामान्य कामगार हा आपल्या घरासाठी संघर्ष करीत राहील, ते आमच्यासोबत आहेत. काही लोक राजकीय उद्देशाने आमच्याबरोबर होते, ते आम्हाला माहीतच होतं की इलेक्शन आल्यानंतर ही मंडळी आमच्याबरोबर राहणार नाही. परंतु तो सर्व आमचा अगोदरच विचार असल्यामुळे आजही आम्हाला त्याबद्दल काही दुःख वाटत नाही. परंतु सांगायचं झालं तर या संस्थांचे निर्माते स्वर्गीय नामदेव बापू कदम, बाबूराव जाधव यांनी या विविध संस्था स्थापन केल्या. या संस्था स्थापन करण्यामागचा हेतू उद्देश की कापड बाजारातील सर्व कामगारांना त्यांच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा निर्माण करण्यासाठी या संस्थांची निर्मिती झाली. मग घरांची सुविधासाठी विशाल सह्याद्री कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची निर्मिती झाली. विविध वस्तूंचा सुविधांचा लोकांना लाभ मिळावा म्हणून कापड बाजार कामगार सेवा सोसायटीची निर्मिती झाली. त्यानंतर आर्थिक गरजा आणि कामगारांच्या नित्यनियमित असणाऱ्या अडचणींना आर्थिक पुरवठा व्हावा यासाठी बाहेर जायची गरज नाही म्हणून सह्याद्री सहकारी बँकेची स्थापना झाली. परंतु या बँकेच्या माध्यमातून या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आता आम्हाला जी घरं 7 एकरमध्ये बांधायची आहेत, या घरांसाठी लागणारं जे आर्थिक सहकार्य आहे, जे काही लोन्स लागणार आहे, ते आम्ही सह्याद्री बँकेतूनच घेणार आहोत. मग या ठिकाणी आपला काहीतरी प्रतिनिधी असावा असा आमचा एक विचार होता. त्यासाठी समविचारी लोकांबरोबर आम्ही जाण्याचा प्रयत्न केला. परंतु या समविचारी लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याचं नाकारल्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे या ठिकाणी 2 जण अपक्ष म्हणून उभे राहिलेलो आहोत. आणि आम्ही दोघेही सर्वसाधारण प्रवर्गातून असल्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गामध्ये
क्रमांक 2ला संजय जनार्दन चव्हाण यांची बॅट्समन ही निशाणी आहे आणि माझी क्रमांक 7ला बॅट ही निशाणी आहे. आम्ही दोघेही समितीच्या वतीने या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहोत. या ठिकाणी आम्हाला सांगायचं झालं तर आम्ही काय काय करणार आहोत, कशासाठी या ठिकाणी उभं राहिलो आहे, याचं कारण असं आहे की राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे आमच्या सर्व कामामध्ये फार मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. आम्ही ठरवलं होतं की राजकारणामध्ये जायचं नाही, समाजकारण करायचं, समितीच्या सर्व कामामध्ये कोणताही राजकीय उद्देश नसावा. परंतु ज्या प्रकारे आम्हाला राजकीय हेतूने किंवा त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जे आम्हाला अडचणी निर्माण झाल्या, त्या अडचणीतून असं दिसून आलं की हे अडचणी निर्माण करणारे ते लोक आहेत जे या संस्थांवर कार्यरत आहेत किंवा पदावर आहेत. अशा लोकांनी जर आम्हाला अडचणी निर्माण करून आमच्या निर्णयामध्ये बाधा करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे अशा लोकांना त्या संस्थेच्या पदावरून किंवा त्या संस्थेमध्ये नसावे अशा प्रकारची भावना निर्माण झाल्यामुळे आम्ही निवडणुकीमध्ये उभे आहोत. आणि निवडणूक ही पैशाने होते, निवडणूक ही पॅनल टाकून होते, हे बरोबर असलं तरी देखील सर्वसामान्य कामगारांचा आवाज जर का लोकांपर्यंत घेऊन जायचा असेल तर अपक्ष हा देखील एक पर्याय आहे. आम्ही सर्व लोकांपर्यंत गावोगावी पोचू असं नाही, घरोघरी पोचू असंही नाही, कारण आमच्याकडे साधनं कमी आहेत. आणि ज्या प्रकारे समोर ज्या लोकांनी निवडणूक आणि प्रचार या सर्व सभा, बॅनर या सर्व गोष्टी केलेल्या आहेत, ते सर्व लोक म्हणजे सर्वसामान्य नसून सक्षम अशी लोक आहेत. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी कशासाठी उभं राहिलो की कामगारांना सभासद होता येत नाही, त्या ठिकाणी आम्ही सर्व कामगारांना सभासद करून घेण्यासाठी प्रयत्न करू. त्यानंतर लाभांशच्या बाबतीत विचार झाला तर लाभांश मिळवून देण्याचा प्रयत्न करू. कामगारांना कर्ज सर्वसाधारणपणे सहजरित्या मिळत नाही, त्यांना कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करू. शाखाचा विस्तार असेल त्या शाखांच्या विस्तारामध्ये आम्ही काम करू. त्यानंतर कामगारांचा तक्रार निवारण कक्ष असावा त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. बँकेला अद्ययावत सुविधा असाव्यात त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये बँकेच्या ठेवी असतील आणि बँकेला आणखी ज्या प्रकारे 200 कोटीवरून 2000 कोटीपर्यंत किंवा 1000 कोटीपर्यंत जेवढे काही वरती घेऊन जात आहे त्यासाठी विविध प्रकारच्या योजना आणून लोकांना जोडून सर्व श्रीमंत आणि भांडवलदार आले तरच बँक मोठी होती अशातला भाग नाही. जास्तीत जास्त सभासद जोडून त्या सभासदांच्या ठेवी गोळा करून त्या सभासदांना कर्ज पुरवठा करून देखील बँकेला मोठी करता येऊ शकते. पैशाचं जे काही वापर होतो या निवडणुकीमध्ये तो देखील वाईट आहे. हा सर्वसामान्य कामगारांच्या संस्था आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य कामगारांना प्रतिनिधित्व असायला पाहिजे, ते मिळत नाही कारण या ठिकाणी पैशाचा प्रचंड वापर होतोय. भविष्य काळामध्ये ज्या संस्थांमध्ये आज कामगार 50% प्रतिनिधित्वात आहे त्या ठिकाणी तो संपूर्ण त्या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व नष्ट होईल. आणि मग या संस्था कोणासाठी काढलेल्या आहेत तर सर्वसामान्य कामगारांसाठी काढलेल्या आहेत. मग जर त्या सर्वसामान्य कामगारांसाठी काढलेल्या असतील आणि जर त्या संस्थांवर जे असणारे संचालक मंडळ आहेत ते जर सर्वसामान्य नसतील तर ते त्या संस्थांचा उद्देश ध्येय साध्य होतील का? होणार नाही. म्हणून माझी सर्व कामगारांना सभासदांना विनंती आहे की आपण सर्वसामान्य कामगारांना, सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना, सर्वसामान्यामध्ये राहणाऱ्या लोकांना, कामगारांना या ठिकाणी या संस्थांवर संचालक पदावर आणणं आपलं कर्तव्य आहे. आपण इतर आमिष असतील किंवा काय असतील याचा विचार न करता त्या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपण सर्वसामान्य कामगारांना न्याय द्यावा. सर्वसामान्य कामगारांच्या मध्ये मिसळणारे, बसणारे, त्यांना उपलब्ध असणारे, रोज त्यांच्याबरोबर चर्चा करू शकणारे, लोकांच्या समस्या समजू शकणारे असे लोक संचालक पदावर आले पाहिजेत. यासाठी आपण विशेष प्रयत्न करावेत. सर्व भूलथापांना
किंवा आमिषांना बळी न पडता आपले सर्वसामान्य कामगार या संचालक पदावर येऊन सर्वसामान्यांचा कसा विकास होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.